त्या दिवशी श्यामीला गावच्या पाटलाच्या नाताच्या बारशाच्या कार्यक्रमाला असंच भांडी घासायचं आवतान आलं. लय दिवसातनं आज चांगलं चुंगलं खायला मिळणार म्हणून मी शाळेला मधल्या सुट्टीनंच दांडी मारून आलो. श्यामी माझ्या नावानं खडं फोडायची. अरे तुला शाळेचं काय ध्यान आहे का नाही माझा? साधारण खादा शाळेला दांड्या मारतोस. माझी मी एकली पुरुषी आहे की भांडी घासाया? तू कशाला माझ्या नाकात काम खूपसतोस? असं म्हटल्यावर मी श्यामीला म्हणालो, अगं श्यामे, तुझं काम ती माझंच काम ना. तू माझ्यासाठी मरती आहेस ना व. मग म्या जरा केलं म्हणून काय बिघडते? तसं बी माझा अभ्यास झाला की सगळा. माझं बोलणं ऐकून श्यामी म्हणाली, हा बरा ऋषी मुनी लागून गेला की समजा अभ्यास व्हायला. जा गुमान बस अभ्यासाला. श्यामीनं मला दरडावून अभ्यासाला बसवलं. श्यामीनं मला बजावून सांगितलं, मादा आला बिला ना तुझं तंगडं दे ना हातात. तुला रातचा भात इथं तव्यामध्ये परतून छान ठेवलाय, ती खाऊन घे आणि अभ्यास कर जीवापाले यायला. अरे मला तुला मोठा ऑफिसर झालेला बघायचं आहे मादा. असं म्हणताना श्यामीच्या डोळ्यांना धारा लागल्या. आईचं सपाने मादा ते मी पूर्ण करणार बघ. मला किती त्रास होईना. मी आजपासनं जीवाला ठरवले 4 घरची अजून दोन्ही भांडी करील, पण तुला ऑफिसर झालेलं बघीन बघ. अरे आपली आई असती तर त्यांनी आपल्याला शिकवून सवरून मोठं केलं असतं की. मी बी तुझी आयच आहे मादा. तेव्हा तू फक्त अभ्यासाकडं ध्यान दे. तुला काय हवं नको, पाटी पेन्शिल पुस्तक काय पाहिजे ते मला सांग, पण अभ्यासाला ना नको नगर पोरा. तुला आपल्या आईबाची आण आहे. श्यामे, अगं तू आईची आण घालती हे ठीक आहे, पण जर बापाची आण घातली तर हान बिगर मी काय अभ्यास करत नसतो बघ तुला बघायचं तर. अरे महादा कुठं असं आपणा बा? किती दिवस झाले त्याचा आवाज बी आपल्या कानावर नाही. कुठं देश विदेशला तर नाही गेला त्यो. श्यामी असं म्हटल्यावर मी श्यामीवरच डाफरलो. श्यामी, परत या झोपड्यामध्ये बापाचं नाव बी नाही काढायचा. बा आपल्याला कधीच मिळालाय. मी असं म्हटल्यावर श्यामीने मला एक रपाटा लावला आणि तिचं पोथी पुराण सांगायला लागली. मादा असा वांगाळ शब्द बी काढला ना तर याद राख. अरे काय बी झालं तरी तो आपला बापच आहे. माय माऊली दुनिया दावली म्हणतात नवं, तसं त्या आईबापामुळं तर आपण या जगामध्ये आलो, नाही तर कशाला आलो असतो. अरे ती म्हणजे आपला देवच आहे जणू. त्या देवाला नाराज करून शेना कसं चालेल? तेव्हा तू फक्त ध्यान अभ्यासाकडे ठेव. श्यामीचं शांतपणे ऐकून घेतलं आणि माझ्या तोंडाचा पट्टा भोंग्याच्या गिरणीच्या पट्ट्यावानी जी सुटला. श्यामी गप गुमान ऐकत राहिली. बापानं जन्म देऊन शान बाजूला सारला. त्याचं कर्तव्य नव्हतं आपल्याला सांभाळायचं. आईने आयुष्यभर खस्ता खाल्ले आपल्यासाठी, तो निस्ता बाप म्हणून देवटा मिरवतोय. खरं सांगू का श्यामे, त्या बापाचं नाव जरी कोणाच्या तोंडून आलं ना तर टाळक्या झना झना मुंग्या येतात बघ. चौथाच्या सुखाचा विचार करणारा माणूस कुठं बाप असतोय वे? त्या परीस नसलेला बाप बरा. तसं बी लोक आपल्याला अनाथच म्हणतात ना. माझं बोलणं ऐकून श्यामीने मला एक रपाटा लावला आणि म्हणाली, कसा बी असू दे, तो आपला बापच आहे महादा. एवढं वैर बरं नाही एवढ्या वयामध्ये. महादा जरा शानेसारखं वागतोस का नाही? का आईवानी मला बी गिळणार आहेस? आधी सांगून शाने टाक म्हणजे मी शांतीनं मरती बाबा. श्यामे काय वांगाळ अपशब्द काढते तू? असं म्हणून मी श्यामीजवळ जाऊन भोकाडच पसरलं. श्यामे, तुला काय झालं बिलं ना तर मी कोणाच्या तोंडाकडं बघायचं? अगं श्यामे, तू माझा ईश्वर आहे. मी तुला माझ्या जीवापाल्याड जपीन. तुझ्या पायी त्या बाचं समद गुन्हा माफ करून टाकीन, पण असला अभद्र शब्द पुण्यांदा काढला तर याद राख श्यामे. जा, लय शहाणा लागून गेला वे. मोठा भादा माणूस झाल्यावानी बोलतोय. हे बघ श्यामे, मी माझ्यासाठी नाही पण तुझ्या आईच्या सपनापायी दिवस रात्र अभ्यास करेल बघ. तुझं आईचं सपन पूर्ण करेल मी. या साऱ्या जगाला सांगन वरडून वरडून ह्या माझ्या श्यामीपायी मी ऑफिसर झालोय. माझे शब्द ऐकून श्यामी भरून पावली होती. श्यामीचा ऊर भरून आला. तिने मला जवळ घेतला आणि म्हणाली, लय गुणाचा आहे माझा मादा. मग मी तिला म्हणालो, श्यामी तुझ्या का शाळेचं काय? तू बसती वय अशीच आडानेवानी? का त्या बाईचा काकूवानी बसती मिसरी लावत?
ते काय नाही, कामं बी दोघांनी करायची, शाळेला बी दोघांनी जायचं. तेव्हा तू बी गप गुमान अभ्यास कर, शाळेची वाट धर. बरं आहे बाबा, मी सांगते तुला आणि तू मला सुनवतो वैर. पण तुझं खरं आहे बाबा, तुझ्या संग कुठं वाद घालत बसू. हे बघ, मी जाईन आपली सांच्याला शाळेत. तो खालच्या आळीतला दाजा मास्तर आहे ना, तो रातच्याला पोरासनी गोळा करून शिकवतोय, तेव्हा त्या शाळेत जाईल मी आणि मग दिवसभर करील दोन्ही भांडी. अरे तू शिकला काय आणि मी शिकली काय? आपण दोघं वेगळे आहे का? एकाच आईची लेकर आहे नवं. मी हाफिसर होऊन काय शोभते वय? माझा मादा कसा सुट्टा बोटामध्ये साईबाबांनी 4 चाकाची लाल दिव्याची पॉ पॉ करणाऱ्या गाडीत बसन ना, तेव्हा माझ्या जीवाची घोर जाईन बघ. मला बी असा हवा भरल्यागत वाटत होतं, जणू काय फुग्यावर बसून उंच आबाळाला हात लावल्यागत वाटत होतं. आणि डुलत डुलत कुडाला काळा मिट्ट दोरीन फुटका कवा जुना पुराणा भिकारणीकडून आईच्या काळातला आरशात बघत होतो. त्या काचाव मुलकाची धूळ जडली होती. फाटक्या सादऱ्यानं टाचा उंचावून काचेवरची धूळ पुसली तर काळमट नाकातनं शेंबूड गळत असलेलं वंगळशार माझं थोबाड बघितलं आणि मी बिचकलो. आणि वर गेलेल्या फुग्याला कोणीतरी टाचणी लावावी आणि धपकन खाली पडावं तसं वाटलं. मनात वाटलं, काय हे ध्यान, ना रंग ना रूप, त्याला ना आकार ना वाकार. देवानं जणू डोळे झाकून मला खाली पाठवलं असेल, म्हणून स्वतःच्या बेसूर तोंडाला बघूशीना घाबरत होतो. मायदाळ भारी दिसणारी असतात हाफिसर लोक. कुठं म्या कुठं ती लोक बघितल्या ती मी कवा तर शाळेत झेंडा फडकावा येते तेव्हा. नाही तर इन्स्पेक्शनला आलेली माणसं बी ती तर अशी दृष्ट लागल्यावानी असतात. आणि मी म्हणा हाफिसर, काय तरच ह्या शामीच म्हणून शिना स्वतःच पुटपटत होतो मी. शामी ऐकून म्हणती कशी, अरे महादा लय राजबिंडा दिसतोय. हां, नको नाही हळूलय ते आरशात, तड जाईन बाबा त्याला. उगा आपली पंचायत व्हायची. मग आपल्याला थाळ्यात पाणी भरून त्यात बघत बसावं लागन. मादा भास्कर म्हणते नवं, कोणाचं काय तर कोणाचं काय. किती शामीचं प्रेम म्हणावं माझ्यावर. इथं मी माझ्या भेसूर तोंडाला बघून घाबरतोय आणि ही एक आहे जी मला हरभऱ्याच्या नाही कोथिंबिरीच्या झाडावर चढवती. जिथं चढवायच्या आधीच मी माझ्या नजरेमध्ये एवढा पडलो का पुण्यांदा असले टिंगल नवं. हाफिसरचा विचार बी 4 कोस लांबच द्यावा. मी आपलाही एकालाच हसत होतो विचार करून. त्या पंढरीच्या इटोबाचं बेरूप माझ्या परीस मांदळपणीनं देखणं होतं. पण माझ्याकडं मॅच बघितलं तर घाबरायचं झालं. काय द्यावा, कोणच्या मुहूर्तावर हा छाप कोणच्या छापकाट्यातनं काढला होता तू कोणाला माहिती. देवा, चुकून शान तूच मला नाही ना घाबरायचा. नाही तर कसली पंचायत व्हायची देवा. तू जर उपलय गोंडच बनवलंय आणि मला काळा कोळशावानी रंग चढवलाय म्हणून त्याच्या संग भांडत होतो मी. तवर शामी म्हणली, बघ मादा, तुझ्या परीस माझा रंग तर कसला काळा मिट्टे, तू तर लय झाग दिसतोय. असू दे, जसा बी हाय माझा भाऊराय आहे नवं. तेव्हा काय बिघडता मा न करता अभ्यासामध्ये डोकं खुपसायचं आणि मला हाफिसर होऊन शान दाखवायचं. मला कोणी मास्तर चापरशी बिप्रशी न गोया. हां, तेव्हा तुला आजच बाजवून ठेवती, हाफिसर म्हणजे हाफिसर. मग मी कशी भारीमधली लुकडं, हातामध्ये परस, डोळ्यावर चढवलेला तो गॉगल, टक्क टक्क करत चालते त्या बायात असल्या वाहना, चमचमत्यात नवं नाही का तसल्या बांगड्या, आणि एका हातात गाड्याला बी घालन बघ. अरे मादा असा काय मी तोरा मिरविल मादाची बहीण म्हणून रुबाबच दावेल बघ सगळ्यासने. तर मादा तू लय भाव नाही खायचा, नाही तर मलाच गाडीच्या मागणं पळती म्हणशी ना. मला तुझ्या बाजूला बसायचे मादा. काय मग सगळं गाव तुझ्यानं माझ्या आगे पिच्छे. त्यासनी हात जोडत जोडत आपण गाडीतनं रस्ता काढत जाऊया. पण ह्यामध्ये चिंगी, बाईजा काकू, सरपंच आणि आपल्या नंदाबाई त्यांच्या नवऱ्याला अगोदर बसवशील ना. मी तवर उतरेन आणि रस्त्याच्या आंब्याच्या सावलीला उभारेन. तू तवच तर ना त्यासनी एक मोठी रपेट मारून आणशील. आणि मग मी तू येस तर येणाऱ्या जाणाऱ्यासनी सांगेन की हा माझा म्हादा आहे ज्याला समद्यानी वाळीत टाकला होता. पण बघा आज माझ्या म्हादाचा रुबाब. तवा मला बरं वाटन.
आपलं मिरवून झालं की तुम्हाला गावच्या इटोबाच्या दर्शनाला घेऊन जाशील बघ, तवर सांजेची येळ होणार. मग मी तुला म्हणणार, मादा आज काय मला स्वयंपाक करूसा नाही वाटत, चल आपण हाटीला जेवण करून मग घरला जाऊ. आणि तू बी मला लगोलग जो हुकूम म्हणणार. लगोलग गाडी वळवून शिना गावातल्या नाही तर तालुक्याच्या हाटीला तुम्हाला नेणार. मग मला म्हणशील, सांग श्यामे तुला काय पाहिजे ते मागव, आजचा दिस तुझा. मग म्या का नाही जिलबी, गरम गरम भज्ज, पुरी भाजी, शेव समद मागेल. पोट फुटस तवर खाईन आणि वरनं गार झार आईस्क्रीम बी मला दिलं तर चालन बरं का मादा. हाटीलचा मालक मग आपल्याला गाडी पस्तूर सोडाय येईन. गाडीचा दरवाजा उघडून बसा राव असं म्हणन मालक. परत हाटीलात या म्हणून सांगन. किती मजा येईल नाही का मादा. अरे एक राहिलं बघ, येतानी आपल्या झोपड्यात नाही आपल्या सलापाच्या घरामध्ये ठेवाय छान छान खेळणी. आपल्या दोघांनी नवीन कापडं अक्षी फिल्मात दाखवतात नाही ना तशी समजा इकत आणायचं आपण. आईला झकास वाटल असं एक लुगडं घेऊन स्मशानात ठेवून येऊ की. आणि आपल्या बाला एक साधारण धोतर घेशील ना, बस एवढं सफाने माझं. श्यामीचं बोलणं कान पाडून कान भरून शान पावले होते. काय श्यामीचं सपन आहे ती माझ्याकडनं, हां. आणि म्या कसा वागतोय. जवळ जाऊन श्यामीचा हात मी हातात घेतला आणि बजावून सांगितलं, मी बी जिद्दी रकमीचा पोर आहे. नाही तुला हापी सरून दावलं तर माझा नाव नाही सांगणार कोणाला. माझी माय बी एवढी गरीब घरात रांगत होती तरी बी कोणाच्या दाराला नाही गेली. तसं मी बी लय जिद्दी आहे. तुझं सपान पुरं झालं म्हणून समज श्यामे. आजपासून लागतोय मी अभ्यासाला. माझी नग काळजी करू. एक चांगला माणूस होऊन या जगामध्ये वावरेल मी बघ. श्यामीनं परत माझ्या गालावरनं हात फिरवत माझे 4 पापे घेतले. आमच्या दोघांचं बोलणं ऐकून शेजारची बायजा काकू आली. कोसावरनंच हाका मारत आली. अगं ये श्यामी, जायचं का नाही पाटलाच्या घराला भांडी घासाय. जाऊ मी एकलीच बिगी चालू दे तुमचं भावंडाचं गोराळ. कावाच्यानं दारात उभी आहे मी. म्हणलं तुमचं रामायण आत्ता संपील मग संपील तर संपाचं नावच घे ना. अगो बाया मादा, तुला म्हणलं होतं ना अभ्यास कर. एवढा वेळ तुझ्या पायी गेला बघ. नाही तर मी कावाची गेली असती की. मादा करून तोंडाला फेस आला तरी बी ह्याचं तीच चालू. ए बाबा, भाईचं काकू थांबली माझीसाठी, मी जाते. श्यामी आपले ठिगळ 4 ठिकाणी लावलेली फराक अडकून बिना वाहनाची तरा चालली. जातानाच वाटतलं जालिम बाभळीचा काटा तिच्या पायामध्ये असा रुतला की तिने आय करत तोंडच दाबलं. मला ऐकायला येईन म्हणून तिने कालवा बी केला नाही. तवर बायजा काकू टाच दिशी दंडाच्या लुगड्याचा जरा काठ फाडून जोरात काटा तिने उपसून काढला. बाळा रागात सांडत होतं. त्याच्यावर लुगड्याचं चिरगुड बांधलं. मला श्यामीचा आवाज पुसटसा आला. तसा धडपडत बाहेर येऊन बघतो तर काय, श्यामी मला बघून श्यान लंगडत तशीच निघाली होती. मग मी मागणं हाका मारतोय ते काय एक नाही का 2 नाही, ती तशीच आपल्या नादात. कुठनं मला काय बी समजू नये म्हणून तशीच ही उळत निघाली होती. श्यामे करस तवर नजराड झाली कावाच. काय करावं असल्या श्यामीच्या प्रेमाला कोणाला माहिती. देवा, आईकडचं चांगलं गुण जणू श्यामीच्या ठसठसून भरलं आणि बाचं जरा वाईट गुण माझ्याकडं आला असावं असं मला वाटतंय. मला जे वाटतंय ते काय खोटं नाही. पण देवा, माझ्या श्यामीची सारी स्वप्न खरी कर म्हणून मी देवापुढं हात जोडत होतो. पण त्यात तिच्या परीस माझा स्वार्थ जाडला होता की. तिचं सुख माझ्यात होतं. पण देवा, काय का असाना तिच्या पायी तर मला चांगलं वागायचं शिकव. मला त्या परीस काय बी कळत नाही. तूच मला वाट दाव. जशी श्रीकृष्णाला अर्जुनाला दावली ना तशी मला बी तूच दावशील का वाट. तवा श्यामीसाठी माझ्यावर किरपा कर तेवढी. म्या देवाला गिनवत होतो. देवघर का काय आपलं आरशेवानी. एकिटोबाचा मळकट पुसट झालेला फोटो अडकावलेला होता कुडाला. त्याला श्यामी आपला बुक्का तुळस दारातली तोडायची आणि फोटो लावायची. कवा तर दारात असं 4 झेंडूची फुलं उगवली होती.
त्याची फुलं आईच्या आणि त्या इटोबाच्या फोटोला खोचून टाकायची. मीच तिला वारडायचो, म्हणायचो, अगं श्यामी येते, देवानं हे समज निर्माण केलंय, तेव्हा त्याला काय गरज आहे या सगळ्या दिखाव्याची? त्याला नाही लागत फुलं फळं निवद, त्याला मनापासून हात जोड, बास होते की त्याला. पण श्यामी ऐकायची नाही. अरे मादा काही एकत आणायची वय फुलं, दारातली तर तोडून वाहती ना, देवाला ना आईच्या फोटोला. असं म्हटल्यावर मी आपला गप गुमान बसायचो. मी देवाला हात जोडल्याबरोबर टप्पदिशी इटोबाची तुळस आणि आईच्या फोटोचं फुल डोक्यावर पडलं तसं मला मायंदाळ आनंद झाला. मनातनं म्हणलं देवाचाच आशीर्वाद येऊ, नाही तर दुसरं काय होतंय वय. मी ती तुळस आणि फूल पुस्तकामध्ये जपून ठेवायचो. देवापरीस मला माझ्या आईचा आशीर्वाद लय मोठा होता. श्यामी मला अभ्यास कर म्हणून शिना भांड्याला निघून गेलती, पण तिच्या काळजी जीव काय पुस्तकात ठरणा झाला. तेव्हा आमच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये एक माझ्या लय आवडीची कविता होती आणि तीच कविता मी मोठ्यांदा वाचत होतो. ऋत पायामध्ये काटा चाले बेगी बेगी वाट, ऋत पायामध्ये काटा चाल बेगी बेगी वाट, पोट भराया सानुल्याचं राब चिखलात हात, पोट भराया सानुल्याचं राब चिखलात हात. कविता वाचत असतानाच डोळ्यामध्ये आपसूक धारा लागल्या आणि माझी आय माझी श्यामी माझी तीच डोळ्यामोर उभी राहिली. अक्षी माझ्या श्यामीवरच कोणीतरी कविता लिहिली असं वाटायला लागलं. या श्यामीनं बी लय घोर लावला होता जीवाला. माझं ध्यान पूर्ण पुस्तकात नव्हतं आणि त्या श्यामीकडं. तास 2 तास तसंच काढलं. मग पोटात लय उकरल्यागत झालं. श्यामीनं रातचा भात पारातला होता. बघितलं तर रातचा समदा भात तसाच मला ठेवून गेली होती श्यामी. श्यामीनं स्वतः त्यातला एक बी घास खाल्लेला नव्हता, म्हणून तसाच भात झाकून ठेवला आणि पुस्तकाची पानं मिटून छान झोपड्याचा झाप लावून टाकला. श्यामीनं काय बी न खाता न पिता तशीच पायातनं रागात गाळत ती भांड्याला गेली आपल्याला भात ठेवून. छान आपण काय कुठलं राजा बिजा लागून गेले वय? आपण बी कुठंतरी हाटीलात नाही तर मोलमजुरी करावी. येळ घालवण्यापरीस सनकलेल्या डोक्यानं तडक निघालो म्या. गावातल्या परशाच्या हाटेला विचारलं, अहो परसू काका, मला काय काम देत आहे का? काय बी काम करीन हो, का बशा धुईन तुमची भांडी बी घाशीन, मला हाय सवय या समध्या कामाची. पण जणू काय परशे मी त्याची पोरगीच मागितली असा माझ्या अंगावर भाडाकला आणि खेकासला. मला म्हणला, चले फुकटे तुमची जातच लय बेकार. परशे अंगावच आला माझ्या. 4 दिवस काम केल्यागत करायचं आणि पायक्यावर डल्ला मारायचा. लय बघितलं तुमच्यासारखी पोरं, चल होय गुमान चल. असं म्हणून बावरनं एक शिवी देऊन एक जोरात मला त्याने टॉलाच लावला. तसा मला बी लय राग आलता. त्याच्या दुकानापुढं समध्या गिरायकामध्ये त्यांनी माझा अपमान केला होता म्हणून माझं टाळकं जरा जास्तच तापलं होतं. त्यात अजून पोटात काय बी नसल्यानं पित्त उसळलं. तसा हाताला आलेला मोठाच्या मोठा दगड घेऊन परश्याकडे बेरकावला, तसं परश्याचं टाळकंच फुटलं. सारी माणसं गोळा होईस्तवर मी दामान सुटलो. नदीकडाला नदीमध्ये एक एक दगड टाकून तरंग उठतात ना, ते तरंग मन लावून हरत होतो. शांत नदीबाईला कोणी डिवचलं म्हणजे तिच्यात जसं तरंग उठते ती तसं मला परश्यानं डिवचलं होतं. नदीबाईला भेदणारी झाडाची सावली आनंदानं डोलत होती. बगळं बदकं एकमेकाच्या चोचीत चोच घालून मधनंच मासं टिपत होती. पांढऱ्या शुभ्र पंखामधनं निळ्याशार पाण्याच्या लाटा जळून नावाच वाटत होत्या ते. थोड्या वेळ जगाचं भान विसरलो. एक नदीकडच्या दगडाच्या शिळेवर बसून थंडगार पाण्यात पाय हलवत बसलो होतो. वारं सुटल्यामुळं वाडाच्या पारंब्या स्वतःशी लापाछपीचा खेळ खेळत होत्या. निरभ्र आकाशामध्ये पाखरं एकमेकांशी प्रेमाचं गुजगान करत उंच उंच उडत होती. हे समद डोळ्यानं टिपत मी आतनं शांत झालो होतो. तवर चिंचेच्या झाडाचं एक बुट्टुक टप्पदिशी माझ्या डोसक्यावर पडलं तसा भानाव आलो. बघता बघता दिवस मावळतीला आलता. पोटात कावळ्यांची जुगलबंदी चालल्यागत झालतं.
ते चिंचेचं बुटूक पटक दिशी सोललं आणि गाबोळल्याला आकडा बघून तोंडाला पाणी जी सुटलं म्हणता 2 मिनिटात आकडा गट्टाम करून टाकला. पण एवढ्या भूक भागणार होती का? काय करावं, घरी काय जावं असं वाटणं झालतं आणि श्यामीनं तिकडे येऊ नको म्हणून सांगितलं होतं. काय करावं काय कळणं झालतं. तवर नदीकाठच्या आमराईत रामेची गाय चरत होती, त्याच्याबरोबर तिचं वासरू बी चरत होतं. आई गेल्यापासनं कधी गाटा दूध प्यायल्याचं आठवत नव्हतं, म्हणून पळत पळत त्या गाईजवळ गेलो. तिला अगोदर चारा चारला, तिच्या पाठीवरनं हात फिरवला, तिला जरा अंजारलं आणि एका कापरात तिचं दूध काढलं. गाईनं पण वासराला बघून पाना फुटावं तसं दूध दिलं. म्या गाटा दूध पेलो. लय दिवसातनं दुधाची इच्छा होती, ती पूर्ण झालती. इकडं तिकडं बघितलं, कोणीतरी बघल म्हणून मी सुटलो. पळत सुटलो ते थेट पाटलाच्या नातवाच्या बारशाच्या ठिकाणी. श्यामीनं येऊ नग म्हणून सांगितलं होतं, तरी बी जीव राहत नव्हता. पाटलाचा वाडा आज पहिल्यांदा नकळत निहाळून बघितला होता. काय त्यो वाडा! वाड्यात खोल्यात खोल्या 12 खोल्या, दणकट दंगडी बांधकाम, कोरीव नक्षीचं माळवद, सागवानी खांब. त्या वाड्याला रोषणाईनी फुलांनी सजवून टाकलं होतं, त्यामुळे एखाद्या राजाचा महालच वाटत होता. दारामध्ये जोरमुळ्याचा रंगीत मंडप होता, त्यात आयाबायांची कलकल चालली. मध्यात 4 बांबू रवून एक चांदीकनी चमचमणारा पाळणा फुग्यांनी सजवला होता. काय आयाबाया नऊवारी नती गजरा घालून नाटल्या होत्या, अक्षी नाट्याचं दिसत होत्या. गावचं पाटील म्हणजे गणपतराव देशमुखाच्या विरोधी पार्टीचं नेतं. दोन्ही पार्टीची कवा गावात भांडणं असायची. गणपतराव देव माणूस, पण ही माणूस लय भिलंदर. मी श्यामीला हुडकत एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत मांजरीच्या पावलानं चाललो होतो. आता पाय पुढं टाकणार तवर मागणं कोणीतरी माझा कान पाकाडला. कोण आहे म्हणून बघतो तर काय, पाटलाचं पोर विक्या. त्यांनी मला विचारलं, म्हणला काय रे टावळ्या, इकडं काय करतो गुपचूप. माझी तर 5 वर्ष धारण बसली, काय बोलावं सुचना झालं. तर तपप करत म्हणलं, पाटील काय नाही, आमची श्यामी भांड्याला आली इकडं, तिला हुडकतोय. कुठं काय हे माहिती का तुम्हासनी? हातच जोडले त्याला. जा श्यामी तिकडं परसदारात असेल असं म्हणून त्यांनी माझा कान सोडला आणि मागच्या दारात जायला सांगितलं. आणि मला दरडावलं, म्हणला हे बघ, ही थोरा मोठ्याची आज जायची वाट आहे. तुझ्यासारख्या धनगरानं बाहेर न यायचं, काम झालं का नीट घरला सुटायचं. त्यांनी असा दम भरल्यावर मी वैजी म्हणालो आणि पळतच सुटलो. श्यामे करत दापाटाकी श्यामीला गाठलं. बघतो तर काय, श्यामी भांड्याचा पाळा घासत बसली होती, पायाला पदराचं चिरगुड बांधलेलं. श्यामीचं तोंड फार सुकलं होतं, बघवत नव्हतं श्यामीच्या तोंडाकडं. श्यामीने मला बघितल्यावर हात फटाकेला पुसला, माझ्याकडं ताडकन बघत उभी राहिली आणि म्हणली, महादा इकडं कशा पाय आला तू? इथं कोणी बघितलं तर काय म्हणतील? जा घरला जा लगुलग, नाही तर तुझं तंगडं तोडती मी. असं म्हणून हातात एक मोठं उलतान घेऊन मागच लागली. अगं श्यामे म्हणूस तवर तिने पाटकाडात एक उलतान मारलं. तवा तिचा बोका झाला थंड. तवर बाईचा काकू वरडली, श्यामे जीव घेती का लेकराचा? सोड श्यामे त्याला, सोड म्हणलं ना तुला. बाईचा काकू असं म्हणल्यावर श्यामीने मला सोडलं. निर्लज्ज असल्यागत श्यामीला तसंच भांडी धुवायला मदत करायला लागलो मी. श्यामी बोक्यावानी मोठ्याला डोळं करून खाऊ का पिऊ असं माझ्याकडे बघत होती, तरी बी माझं आपलं भांडी जमल तशी 2 पालती घालणं चालूच. गावातली माझी 4 मैत्र बी तिथं आलती. मला बघून सगळी जण चिडवत होती. म्हणली, काय रे महाद्या, आमच्या घराला भांडी घासाय किती पैसे घेशील का? आमच्याकडं फुकटच करतो काम, उष्टमाष्ट खायला देतो ना तुला. असलं उणं दुणं बोलून पोरं माझी टर उडवत होती. श्यामी आतनं रागानं तापत होती. तिचा जीव माझ्या पायी वर खाली होत होता. मला डोळे वाटारून ती जा म्हणत होती, पण माझा पाय काय तिथनं निघत नव्हता. काय बी झालं तरी मला जायचं नव्हतं. वारशीचा गोळका बघून बाईचा काकू वरडली, अरे तुमचा मुडदा बशिवला, चालतं होताव का नाहीत ना? लेकरू काम करते तर बघवा ना वै तुम्हासनी. थांबाशी एकेकाचा मुस्कटच पाडती बघ. असं म्हणून बाईजा काकू पोराशीच्या मागं छकाटी घेऊन पळाली. तवा कुठं पोरं झाली 5-6.
एवढी मोठी भांडी घासून श्यामीला ताट बी होता येईना. एवढं ताटून गेलती का बास. मला 4 भांडी धुता धुता तोंडाला फेसकुट आल्यागत झालं होतं. गाईचं पेलेलं दूध कधी पोटातलं हजम झालतं. आता काय तर खावावं म्हणून पातेल्याच्या बुडाला लागलेला भात मी खरवड म्हणून खात बसलो होतो. तवर बाईच्या काकूला दया आली. तिने मला हाताला धरून इटवलं आणि म्हणली, चल माधा, तुला आजी जेवाय वाढते मी. बाईच्या काकूला श्यामी नको म्हणून सांगत होती. अहो काकू, त्याची काय बी गरज नाही. ह्यो भात खाईन त्यो. याच्या अंगात लय रग आहे. घरचा भात न खाताच आला असन म्हणून पोटात आग पडल्यागत करते हे. बाईजा काकू काहीही न ऐकता मला घेऊन शान आतमध्ये निघून गेल्या. तिथं समध्या बाया बापड्यांची पंगत बसली होती. तिथंच मला पात्रावळी वाढली, जेवाय घातलं. कधी नव्हती पोटभर नवीन प्रकारचं जेवण जेवत होतो. श्यामी आपली खप खप खपत होती. मला वाटलं आता जेवताना कोणी बी काहीतरी बोललं, पण कोणी बोललं नाही. तेव्हा त्या कार्यक्रमातला आपण पाहुणाच झालो असा मी तिथं मिरवायला लागलो. या खोलीतनं त्या खोलीत जायला लागलो. या खोलीतनं त्या खोलीमध्ये जाताना लय भारी वाटत होतं. समध्या दाराला खिडक्याला हात लावत चाललो होतो. हळू जाता जाता कवा मी पाळण्यापाशी आलो आणि बाळाला बघायला लागलो कळलंच नाही. काय त्या पाळण्याची सजावट म्हणतो राव. बघून छान डोळं विस्फारल्यागत झालतं. त्या गोंडस बाळाला हात लावून छान लयच भारी वाटलं मला. ते बाळ बी माझ्या संग हसाय खेळायला लागलं. नटखट जणू बाळकृष्णच वाटत होता. मलमली लाल रंगाचं सुरकं, पिवळ्या रंगाची चड्डी, डोसक्याला झालरचं टोपडं घातलं होतं त्याला. गालाला डोक्याला दृष्टीचा काळा टिक्का होता. कवळ्या कवळ्या हातामध्ये काळ्या मानेची सोन्याची बांगडी होती. 5 बोटामध्ये चमचमणाऱ्या अंगठ्या, पायामध्ये छुमछुमणारं पायातलं. त्या घुंगराच्या तालामध्ये ते बाळ पाय वाजवत होतं, डोलत होतं, मधनंच ट्या ट्या करत होतं. पाळण्याला वरचांदा मामाची खेळणी लावली होती, भावल्या लावल्या होत्या, कडनं झुरमुळ्या नागोळ्यावानी वळवळत होत्या. बाळाच्या हातामध्ये चांदीचा खुळखुळा, पायात चांदीचा वाळा आणि कमरेला कचणारा चांदीचा करदोडा. त्याचं ते लोभस्रो पाटील केला शोभणारच की. त्याच्या हातामधलं बुच खाली पडलं आणि त्यांनी भोकाड पसरलं. मला लय भ्या वाटलं. हे कशा पाय रडतंय ते बी कळना. टाळ्या वाजवल्या, शुकशुक केलं तरी बी ते रडायचं काय राहीना. बाप जेल मी कधी कोणाला खेळवलं नव्हतं का असं देखणं रूप जवळून बघितलं बी नव्हतं. मी त्याच्या हातामध्ये मधाचं बूज द्यायला गेलो तर बाळाच्या हातातली अंगठी त्याच्या दोपट्यात अडकली. त्याच्या बोटाला बसली वड. त्याची बोटं लाल भडक होऊन की अजून मोठ्यानं रडायला लागलं. तवर बाहेर श्यामी मादा मादा म्हणून आरोळी द्यायला लागली. तिला माहिती होतं ना मादा काय गपगुमान बसणारा नाही, त्या परीस आपल्या संग असलेला बारा. त्याच्या हातातली अंगठी काढून त्याला रिकामं करावं म्हणलं तर तवर एक काळ्याला धोतर सादरा घातलेला माणूस, ज्याने तोंडाला काळं कापड लावलं होतं, तो आत आला. त्या बाळाच्या हातामधल्या अंगठ्या काढल्या आणि लागला की पाळा येतो. त्याच्या अंगाला दारूचा वास येत होता. मला जरा जरा माझ्या बापासारखाच वाटला. त्याच्या लगोलग पळायला धावलो तर ते लांब हातातनं निसटला बी. काय झालं म्हणून समधी माणसं माझ्या पाठीमागं धावायला लागली. काय बी करून त्या माणसाला अडवाय पाहिजे म्हणून मी लाकडाचं काटूक त्याच्या पायाकडे भिरकवलं. ते काटूक जोरात त्याच्या पिंडरीला लागलं तसं तो तोंडावा आपटला. त्या माणसाच्या तोंडचं काळं कापड काढून मी वडलं. बघतो तर काय, माझा जन्म दिलेला बाच होता तो. इतके दिवस रकमीच्या जीवावर दारू ढोसायचा, आता रकमी नाही राहिली तर असलं धंद चालू केलं तर त्याने. कोणाचा कार्यक्रम असला की तिथं जायचं, धाड टाकून 4-8 दिवसाची बेग मी गोळा करायची. मला बघून शांतो लयच आपापला. मी तर ते समज बघून सुन्न झालतो. काय करावं सांगा असल्या बापाला. आज तर त्यांनी पार कळसच केलता. म्या काय बोलायच्या त्यांनी माझ्या काळदिशी कानफटात लावली आणि हाताला झटका देऊन पसार झाला. माझी पापणी लवती न लवती तवर त्यो माझा बाप कुठंतरी गायबच झाला. श्रोते हो, हा आजचा भाग इथेच संपला. तुम्ही ऐकताय स्मिता कवडे लिखित ओढ ही लागली जीवा ही कादंबरी, एका तरुणाची धैर्यशाली कथा.
त्याच्या कर्तृत्वाचा आलेख या कादंबरीत आपण ऐकताय. पुढचा भाग ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.